नमस्कार. नमस्कार सर. तर तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा. वैशाली बाजीराव पाटील, राहणार पेठवडगाव. पेठवडगाव. हां. तर इथं यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? गुडघ्याला बसायला उठायला येत नव्हतं सर. बसायला उठायला येत नव्हतं. मग तुम्ही मांडी घालून बसत होता का? नाही 2 वर्ष मांडी घालत होते. 2 वर्ष मांडी घालून बसायला नव्हता तुम्ही. ठीक आहे. मग कुठं कुठं दाखवलेला तुम्ही? भरपूर ठिकाण दाखवलं सर. दाखवलेला. हो. मग तिथं काय सांगितलं तुम्हाला? ऑपरेशन करायला लागणार म्हणून. ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगितलं. हो. मग MR वगैरे काढलेला? केलेलं की MRI केलता, एक्सरा वगैरे सगळं काढलेलं. आणि तिथं सांगितलं तुम्हाला ऑपरेशनच्या तयारीत राहावा. ऑपरेशनच्या तयारीत राहा. 6 महिने औषध खाल्लं, त्याचा काही उपयोग झाला नाही. 6 महिने बाहेर औषध घेतला खाल्ला तरी पण काय उपयोग झाला नाही, झालंच नाही त्याचं काय. नाही. मग तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? असंच एक जण मित्राने मालकांना सांगितलेलं. हेरलेत असं असं आयुर्वेदिक औषध, आणि एकदा जाऊन भेटून तर या, काय तुमचं मनातलं आहे ती तर बघा. बरं. मग तुम्ही इथं आला आणि 3 महिने तुमची ही आता ट्रीटमेंट पूर्ण झाली आपली. झाली. हां. तर 3 महिन्यामध्ये तुम्ही आपल्या 3 थेरपी झाल्या. परत 15-15 दिवसाला तुम्ही चेकअपला येत होता. येत होतो होय. हां. तर ह्या 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आता तुम्हाला काय फरक जाणवला? सगळा फरक जाणवाले सर. सगळं थांबलं. सगळं थांबलं. मांडी घालून बसतोय. आता तुम्ही मांडी घालून बसलायसाच. हा, जिना चढतोय, उतरतोय, काही दुखत नाही. फक्त उतरताना जरा हळूहळू उतरायला हा. लागतंय. एका पायरीत दोन्ही पाय ठेवायचे. हा हा. फास्ट उतरलं की मग दुखायला चालू होईल ना. बरोबर. कारण म्हणून ते मी हळूहळू उतरतोय. कारण आपलं हे अलाइनमेंट बसलेलं असतं आणि ज्यावेळेला जिन्याच्या पायऱ्या चढतो त्यावेळेला ते हालत असतं. हा म्हणून जिन्याच्या पायऱ्या चढताना उतरतानाच फक्त दुखतं. हा दुखतंय. बाकी रेग्युलर प्लेन चालताना काही दुखत नाही. नाही काही नाही. हा. मांडी घालून बसू शकतोय, सगळं करू शकतोय आता. तर तुम्ही प्रामाणिकपणे 3 महिने हा कोर्स केला आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही चेकअपसाठी पण व्यवस्थित बरोबर 10 ते 12 दिवसाला तुम्ही आलाय. म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट परफेक्ट केल्या 3 महिन्यामध्ये. हो सर. हां. म्हणजे काही चुकवलेलं नाही. तारीख तो तारखेला येऊन तारीख. गोळीला गोळी बरोबर खाल्ली. खाल्ली तुम्ही. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही समाधानी आहे का? आहे सर, समाधानी आहे. समाधानी आहे. हो आहे. जे आता गुडघ्याच्या ज्या वाटी ज्या लॉक झालत्या, जे ऑपरेशन करायची वेळ आलती किंवा सांगत होते ऑपरेशन करायला पाहिजे, आता ती वाट्यांची काय परिस्थिती आहे? सगळं हलत्यात सर वाट्या. खरं अगोदर वाट्या हलत नव्हत्या. आता गुडघ्याच्या वाट्या हलत नव्हत्या. आता गुडघ्याची वाटी हलवून त्याच्या खाली नवीन गादी तयार झालेली आहे. सगळी तयार झाली आता. बरोबर आहे ना? हो. आता कळा वगैरे काय मारत नाही. कळा वगैरे काय येत नाही. नाही. सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित झाले. सगळं बाहेर पडलं बघा. बरोबर. आज आजच्या दिवसाला तुमचं 3 महिने पूर्ण झाल्यात. बरोबर. हा झाले. आता सगळे औषध आपण बंद करतोय आणि थेरपीच्या माध्यमातून थोडी थेरपी करून एक 15-15 दिवसाच्या थेरपीच्या अंतर कुठं नस अडकू नये. हां. अशा पद्धतीनं आपण ट्रीटमेंट घेतोय. ठीक आहे. तर औषधाची तर ट्रीटमेंट पूर्ण झालेली. झाली. तुम्हाला फरक पडला का याच्या? पडला. चांगलाच फरक पडला. बरं. आयुर्वेदिक औषध ज्यावेळेला आपण पहिल्यांदा चालू केलं त्यावेळेला कितव्या दिवसापासून तुम्हाला फरक जाणवायला? 10व्या दिवसापासून. 10व्या दिवशी फरक जाणवला. 4 दिवसानं सगळ्या कळावेळा गेल्या. हां. मी आणि म्हणलं काय आता तर काही दुखायचं कमी आलं, औषध बंद करूया. मिस्टर म्हणले 3 महिने औषध खायचं आहे, नाहीतर मग बोंबलं दिवस. बरोबर. मग तुझं ऑपरेशन करून घे जावं. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे. मग 10 दिवसापासून सगळ्या कळा गेल्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे ना? समाधान आहे सर. सगळी थेरपीची पद्धत वगैरे तुम्हाला आवडली? आवडली सर. हां. एकदम बेस्ट आहे ना? हो. बेस्ट आहे. पण तुम्हाला हे ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर आता जे तुमच्याकडे जे चालत्यालं बोलत्यालं किंवा तुमची जी परिस्थिती बघून बाकीचे कोण पेशंट तुम्हाला विचारतात का? विचारतात की तुम्ही बसताय उठताय, आता वैशालताई औषध कुठलं घेताय, हेरलेच हां. तर तुमच्याकडे काय सगळं देतोय म्हणलं. तुम्हाला मोबाईल नंबर देतो, कार्ड देतो म्हणलं. हां. पैसे कसे आहेत ती तिथं पेशंट बघून, मी काय त्या बाबतीत सांगू शकत. बरोबर आहे की काय परिस्थिती आहे. ती डॉक्टर आहेत, तुम्ही आहेत बघून घ्या. बरोबर. मला तर 2000च्या आत बाहेरच औषध देत होते 1 महिन्याचं. बरोबर. म्हणून म्हणलं त्यांनी 2-3 जण तर म्हणल्यात जाणार म्हणून. बरं. ठीक आहे. तर तुम्हाला अतिशय या 3 महिन्याच्या कोर्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आहे आणि व्यवस्थित तुम्ही प्रामाणिकपणे औषध खाल्ला, वेळेवर चेकअपसाठी पण आलो सर. तर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला आला आहे. तर
तुम्हाला आलेला जो काय अनुभव आहे तो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने इथं मांडल्याबद्दल श्री हलसिद्धनाथ आयुर्वेदिक मेडिकल आणि थेरपी सेंटरतर्फे तुमचं आभारी आहे. धन्यवाद.